आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून देवदर्शन, खेळ डंगला पैठणीचा दिनदर्शिका वाटप यामधून मतदारांना प्रलोभनाचा वाढतोय ट्रेंड। यशदा पुणेचे व्याख्याते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुटे पाटील यांचा खेड टाइम्सशी मनमोकळा संवाद। हल्लीच्या प्रचारातून विकास कामांचा मुद्दाच मागे पडल्याचंही बुट्टे पाटील यांनी केलं अधोरेखित। प्रलोभनांना बळी न पडता मतदारांनी विकासात्मक बाजू इच्छुक उमेदवारांपुढे ठेवल्यास योग्य आणि जनतेच्या भल्यासाठी हक्काचा उमेदवार निवडण्याची संधी मिळेल। पर्यायाने गट, गण आणि गावातील विकासाला गती मिळणार असल्याचंही केलं भाष्य। बघा शरद बुटे पाटील यांची मुलाखत शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजता फक्त खेड टाइम्सवर। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जनजागृती अंतर्गत खेड तालुक्यात हरिभक्तपरायण शिवलीला पाटील यांचे प्रबोधनपर कीर्तन। शिरोली येथील श्री जाखमाता देवी मंगल कार्यालयात शुक्रवारी दिनांक 2 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता प्रबोधनपर कीर्तन सेवा होणार। ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना उपस्थित राहण्याच्या सूचना। शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सीआरपी, महिला बचत गट सदस्य आदींनी उपस्थित राहण्याचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे खेड तालुकास्तरीय मूल्यमापन समितीचे अध्यक्ष विशाल शिंदे आणि सचिव सुनील भोईर यांनी केले आवाहन। चाकण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मनीषा सुरेश गोरे यांचा गुरुवारी झाला पदग्रहण समारंभ। नवनिर्वाचित नगर सदस्यांचाही करण्यात आला सन्मान। यावेळी मुख्य अधिकारी डॉक्टर अंकुश जाधव, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन गोरे आणि शहराध्यक्ष महेश शेवकरी यांची प्रमुख उपस्थिती। नगर सदस्य प्रकाश गोरे, रणजित जरे, इंदाराम लोहकरे, प्रेम जगताप, हर्षद लेंडगर, मंगेश कांडगे, साधना गोरे, जयश्री नायकवाडी, रुपाली कांडगे, स्वाती राक्षे, आरती परदेशी, पूनम शेवकरी, स्वाती लेंडगर, अनिता गोगरे, प्रकाश भुजबळ, वर्षा शेवकरी, रेश्मा मुटके, धीरज मुटके, आकाश जाधव, विजया तोडकर, तृप्ती जगनाडे, साहेबराव कड आणि विजया जाधव यांचाही करण्यात आला सन्मान। यावेळी उद्योजक विकास गोरे, माजी नगरसेवक प्रवीण गोरे, वृषाली देशमुख, गुलाब शेवकरी, योगेश देशमुख, शशिकांत जाधव आणि दत्ता गवते आदींची उपस्थिती। खून, जबरी मारहाण, घरात घुसून मारहाण, जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण करणे यासारखे 6 गुन्हे दाखल असलेल्या संकेत सुनील होले, वय वर्ष 31, राहणार राक्षेवाडी याला 1 वर्षासाठी केलं स्थानबद्ध। खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी संकेत होले याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत केली कार्यवाही। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढला स्थानबद्धतेचा आदेश। पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभाग आणि खेड पोलीस ठाणे यांच्या पथकाने संकेत याला 31 डिसेंबर रोजी ताब्यात घेत अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे 1 वर्षाकरिता स्थानबद्धतेची केली कारवाई। राजगुरुनगर शहरातील गल्लीमधून बिबट्या फिरत असलेल्या व्हायरल व्हिडिओने नागरिकांमध्ये घबराहट। व्हॉट्सअप ग्रुप आणि समाज माध्यमांद्वारे फिरणारा व्हिडिओ हा एआयच्या माध्यमातून तयार केलेला असल्याचे राजगुरुनगर वन परिक्षेत्र कार्यालयाकडून झालं स्पष्ट। शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, वन विभागाने केलं आवाहन। किरकोळ कारणावरून तरुणाला दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी 2 सख्ख्या भावांसह 3घांवर उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ऋषिकेश बापूसाहेब भोईर, वय वर्ष 24, सौरभ गंगाधर पवार, वय वर्ष 21 आणि सचिन गंगाधर पवार, वय वर्ष 25 यांच्यावर पोलिसांत गुन्हा। 31च्या दुपारी चाकण येथील रानुबाई मळा येथील प्रकार। फिर्यादी रितेश सुरेश उजबणे, वय वर्ष 23, राहणार चाकण, मूळ राहणार लातूर, हा गंभीर जखमी। मावळ तालुक्यातील सुदोडी गावच्या हद्दीत गांजाची विक्री करणाऱ्यास दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या। गणेश अशोक भांडवलकर, वय 26, राहणार भांबर्डे, माळे, तालुका मावळ याला पोलिसांनी केली अटक। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। बेकायदेशीरपणे बाळगलेला गांजा पोलिसांनी केला हस्तगत।
काळुसगावच्या हद्दीत 2.5 लाख रुपये किमतीचे 5,000 लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनावर पोलिसांची काठी. 20 वर्षीय पश्चिम उत्तर सिंग राठोड याच्यावर पोलिसांची कारवाई. साळुंखे खैरे वस्ती येथे भामा नदी काठावर गुळ मिश्रित रसायन भिजत घातल्याचे पोलिसांना आढळले. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद.